प्रकारात नाहीत. हे दोन आरोपी हे करतात ते की ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या. मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उठता पैशासाठी. द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी. अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी, जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी. आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना 64 का 34 काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार. मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची. मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची ती. मग ते तसे डाव तुम्ही म्हणले ना. मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का. हा संपर्क नाही का तो संपर्क नाही. हे त्यांच्या बोलण्यात हे शिड्यार घ्यायला पाहिजेत सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी ह्यो लय गंभीर विषय ह्यो आता फक्त ओबीसी चाडून गेला पाहायला लागलाय. याच्या आधी जाती चाडून गेला पत होता, आता ओबीसी चाडून गेला पत होई की मी असं केलं आणि ओबीसीचं तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री तोही घाण वर्तणूक विकृतपणा ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं तो बोलायला हे त्यांचा मोबाईल मध्ये आमच्याकडे नाही. ते शिड्यावर काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावरही भेट झाली नसल्याचं म्हटलं नाही. आरोपी आणि धनंजय मुंडे. साहेब आले परळीला? नाही पुण्यात आता. बरं साहेब काय करायचं? थांबा जरा, तुम्ही गडबड करू नका. थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो. तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासिंगची. चालतं काय अडचण सांगतो. रविवारी येणार का? रविवारी येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आत्ता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे. आत्ता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल. हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या. आहेत का मग परळी? नाही मी रविवारी उद्याच रविवारी साहेब. मग येतो मी तुम्हाला बोलतो ना. परवा रविवार. हा परवा सोमवार येऊ का? चालतंय येतो साहेब परळीला. गाडीचा उल्लेख झाला, नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. तू धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तरं मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी आहे, कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला आहेत का कुठं कुठं भेटलेत काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तुहन मागं वैर नाही ना इतक्याला मुळावर उठायला. भाषणं ठीक आहेत, भाषणापुरतं ठीक आहे. आम्ही तुमच्यावर भाषणं करू तुम्ही आमच्यावर करू, पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचाचा सामूहिक हेवचे. आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना. तो अविश्वास कशावर आहे? CBI ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट. मी तिन्हीला तयार आहे. नार्को टेस्ट तो आधी मी करतो, बघ करतो का नाही.